थोडंसं उंच करेल का? तुम्ही मला मागे बघता. महाराज ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे जे एक सर्वेक्षण समिती म्हणून आम्ही स्थापन केली, त्याचा एक प्रकल्प म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या तज्ञ ज्येष्ठ नागरिक नेत्यांची मुलाखत घेतो. त्यामध्ये महाराज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांनी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे गेली 2 टर्म्स अध्यक्षपद भूषवलंय. माननीय मधुकरराव कुलकर्णी यांची आज मुलाखत घेण्याचा मला योग आलेला आहे. ती मुलाखत वेबसाईटवर दाखवण्यात येईल. तर मी आपले आभार मानतो की महाराष्ट्रात तुम्ही जसं म्हणालात तशा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचा मी एक तज्ञ असा नाहीये. मी एक सामान्य कार्यकर्ता स्वतः मी समजतो. आपल्या काळात ज्येष्ठ नागरिक संघाची खूपच बघायला झाली. हे मला मान्य आहे. म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये जे 5 वर्षाचा काळ मला मिळाला, 2 टर्म मला मिळाला, त्याच्यामध्ये जवळजवळ 1150-1200 संघ स्थापन झाले. हे मला मान्य आहे. आणि त्यामुळे मला एक संघटक या दृष्टिकोनातून मी कार्यकर्ता संघटक या दृष्टिकोनातून मी काम केलं असं मी स्वतःला समजतो. पण त्याच्यातला तज्ञ आहे असं मात्र मी समजत नाही. आणि त्याच्यासाठी जो तपश्चर्या करावी लागते ती तपश्चर्या अजून बरीच लांब आहे. तरी सुद्धा आपण हा प्रश्न मला विचारला आणि या व्यक्तीने मला एकदा थोडंसं असं सांगायला लागेल की मी ह्या चळवळीत कसा आलो. कारण गंमत अशी आहे की मी गेले 15 वर्ष जुन्या संघामध्ये एक आजीव सदस्य म्हणून मी आहे. तर सदस्य या व्यतिरिक्त मी संघामध्ये कधी माझं काम केलं नाही किंवा योगदानही दिलं नाही. त्याचं कारण असं की मी इतर अनेक माझे जे कामं होती ज्या निर्णय संस्थांमध्ये मी कार्यरत होतो आणि त्यामुळं किंवा इकडे म्हणजे माझे मित्र डॉक्टर डांगे किंवा स्वर्गीय डॉक्टर डांगे किंवा स्वर्गीय महाशय ही मंडळी याच्यामध्ये कार्यरत होती आणि ती असल्यामुळं चांगलं काम चाललंय. असं चांगलं काम केलं असताना आपण उघड कशाला करावी असा माझ्या पुढे प्रश्न येत होता. पण तरी सुद्धा ज्यावेळेला मी माझ्या इतर संस्थांमधलं काम दैनंदिन माझं काम कमी झालं आणि ते काम कमी झाल्यानंतर तशी डॉक्टर डांगे माझ्याकडे एकदा आले मग त्यांनी सांगितलं की म्हणजे तुम्ही इतर संस्थांमध्ये जी कामं करता त्याप्रमाणे समजा ज्येष्ठ नागरिकांच्या याच्यात तुम्ही का काम करीत नाही. आणि त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्या ज्या आढळणी त्याच्यामध्ये आहेत डॉक्टर शिंदोडेकरांसारखी मंडळी याच्यामध्ये आहेत. तर अशा वेळेला मी आणखीन काय करणार आहे. ते तसं नाही. तुमचा जो एक संघटनात्मक जो अनुभव आहे तो अनुभव जर आम्हाला उपयोगी पडला तर हे काम बरेचसं वाढू शकेल. मी थोडा विचार केला याच्यावर आणि मी म्हटलं संघटनात्मक खरा आणि इतर ठिकाणी जी कामं केली आणि त्यामुळे काम बरेच वाढलं होतं हा माझा अनुभव आहे. तेव्हा पण एकच आहे की या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या किंवा ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या सुद्धा सध्या मला अवगत नाही. तेव्हा मला अगदी शून्यातून मला तयारी करावी लागेल. तर अशा प्रकारचा शून्य अनुभव असणारा म्हणून तुम्हाला चालेल का असा मी प्रश्न आपला प्रश्न खरं म्हणजे बरोबर नाही. आपला अनुभव या गेल्या 6 वर्षात त्या अनुभवाच्या जवळ आम्ही कार्यकर्ते आज कार्यकर्ता आहोत. तुमच्या प्रश्न बरोबर आहे. मी असं डांग्याने सांगितलं किंवा म्हणजे असा शून्य अनुभव असं तुम्हाला कार्यकर्ते चालेल का. तेव्हा मग हेच चांगलं आहे की ज्याला काही प्री कन्सेप्शन्स नाहीये. करेक्ट. अशा प्रकारचा जो माणूस त्याच्यामध्ये आला तर तो अशा प्रकारचा माणूस जास्ती चांगलं काम करू शकेल. आणि मग त्यांनी ते आवाहन केलं आणि माझ्या प्रवृत्तीमध्ये साधारणतः असं आहे की कोणी असं आवाहन केलं
त्याचे आव्हान म्हणून मी स्वीकारतो आणि आव्हान म्हणून स्वीकारून सर्वस्व माझं तणावलं मी काम करायचं त्या दृष्टिकोनातून मी सुरुवात केली. आणि पहिल्या प्रथम म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की मुंबई प्रदेशाच्या फेस्कॉनचं अध्यक्षपद त्यांनी म्हणजे मला देऊ केलं आणि माझी बिनविरोध निवड तिथे झाली आणि मुंबई प्रदेशाचं मी काम सुरू केलं. हे काम करत असताना योगाने फेस्कॉनमध्ये त्याला जे कार्याध्यक्षांची त्यावेळेला म्हणजे अशा जागा होत्या तर प्रत्येक प्रदेशाचा अध्यक्ष हा कार्याध्यक्ष म्हणून असेल. तर त्यामुळे ऑटोमॅटिकली मी फेस्कॉनवर कार्याध्यक्ष म्हणून गेलो आणि गेल्यानंतर मग नंतर कुठली एकंदर कार्यपद्धती लोकांची साधारणतः त्याबद्दलचा अभ्यास हे केल्यानंतर मला लक्षात आलं की पहिल्या संघटनेला आज आर्थिक विवंचना जास्ती आहे आणि ते आर्थिक विवंचना जर कमी झाली तर मला असं वाटतं म्हणजे कामाला जरा गती येऊ शकेल. व्हेरी करेक्ट. आणि म्हणून पहिल्या प्रथम मी हे केलं असेल तर 2002 साली मी त्यावेळेचे आमचे माझे मित्र आणि जिल्हाध्यक्ष रमणभाई शहा डॉक्टर पिंजरेकरांनी मी म्हटलं की मी याच्यावरती एक स्वाभिमान करतो आणि स्वाभिमानच्या द्वारा आपण अर्थसंकलन करूया. आणि तसं म्हणता मी अर्थसंकलन स्वाभिमानमध्ये आणि जास्ती काही पैसे मिळत नाही तर तुम्ही कसं काय मी माझं 5 लाखाचं टार्गेट ठरवले आणि 5 लाख मी या स्वाभिमानच्या द्वारा मी मिळवीन अशी मला खात्री आहे. आणि योगायोगाने त्यावेळेला मी जनकल्याण बँकेचा संचालकही होतो कारण माझे सर्वदूर जे संपर्क होते आर्थिक बाबतीमध्ये तर त्याचाही उपयोग मी या बाबतीत करण्याचं ठरवलं. औद्योगिक क्षेत्रामध्ये माझे काही संबंध होते त्याचाही उपयोग करायला ठरवलं. आणि छत्रीसाहेब मला सांगायला खरंच आनंद वाटतो की ते 3-4 महिने आम्ही याचा पाठपुरावा केला आणि 4,90,000 इतके पैसे जमले. 10,000 रुपये कमी पडले होते. तर त्याच वेळेला योगाने डॉक्टर डांगे यांचा अमृत महोत्सव होता. तर त्यावेळेला मला वाटतं आम्ही की 10,000 रुपये कमी पडतात ना म्हणून मी आता असं करतो म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं लोकांकडून काही वगैरे काही मिळणार नाही तर लोक देणारच मला म्हणून मी नाही म्हटलं तरी. तर मी आता असं करतो की जो पैसा आहे त्या बाबतीत मला त्याचा येईल काही न करता पैसा म्हणून लोकांना द्यावा तो पैसा मी पुस्तकांसाठी म्हणजे देईन. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 12,500 रुपये इतके त्यासाठी आणि माझं उद्दिष्ट जे होतं की 5 लाखाचं एक पूर्ण व्हेरी ना त्यामुळे एक आर्थिक एक भाषा एक निर्माण झाला. तोपर्यंत म्हणजे निर्णय ठिकाणी आम्ही जेव्हा फिरत असू त्यावेळेला मी माझं डॉक्टर डांगे असेल तर आम्ही स्वतः खिशातून पैसे खर्च करून निर्णय ठिकाणी जात असतो. कुठेही कोणत्याही प्रकारे आम्ही देशांच्या तिजोरीला म्हणजे हात लावला नाही. आणि हे करीत असताना त्याच वेळेला ओळखपत्र हा विषय आला आणि ओळखपत्र आणि या निमित्ताने माझं डॉक्टर पिंजरेकरांबरोबर मंत्रालयामध्ये जाणवलं असेल आणि मंत्रालयात जाणत असताना त्या आयडेंटिटी कार्डचा इश्यू हा डिग्निटी फाउंडेशनला मिळालेला आहे आणि मुंबईसाठी तर आयडेंटिटी कार्ड मिळालं. तर त्यावेळेचे जे सचिव होते तर त्या सचिवांना म्हणजे आपल्या या सोशल जस्टिस एन्झायटी जे सचिव होते त्याला आम्ही असा प्रश्न टाकला की तुम्ही आम्हाला जर डिग्निटी फाउंडेशनला दिलं आहे तशी जवळ आमचे 250-300 इतके संबंध महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईमध्ये जवळ 40 संघ आहेत. तर अशा वेळेला तुम्ही आम्हाला हे जर आम्हाला दिलं तर आम्ही चांगलं काम करू शकतो आणि विस्ताराने करू शकतो. त्यावेळेला ते पटलं. त्यावेळेला 2002 साली असा एक GR मिळाला आणि त्यावेळेला आयडेंटिटी कार्डचं काम आपल्याला मिळालं. त्यावेळेला मुंबईपुरतं मिळालं
आणि त्याच्यानंतर तेरा महाराष्ट्र हे काही असताना होलोग्रामचा प्रश्न आला आणि होलोग्रामसाठी होलिस्टिक इंडिया त्याच्याकडे आम्ही चौकशी केली. त्यामुळे होलोग्रामच्या बाबतीमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरवली एकच होलोग्राम असणार आणि त्यामुळे मी दिल्लीची फाउंडेशनच्या वेळेला त्यांच्या अध्यक्षांकडे गेलो आणि त्यानंतर आम्हाला होलोग्राम तुम्ही तुमचं बरं येईल त्यामुळे एकच होलोग्राम वापरायचं आहे. तर त्याने मला सांगितलं की तुम्ही त्याऐवजी तुम्ही आम्ही ज्यांना ऑर्डर दिली होलिस्टिक इंडियाला त्याच्यामुळे तुम्ही जो को म्हणजे परचेसर होत असाल तर चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यावेळेला तुम्ही 25,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला हा अधिकार देतो. सांगायला मी त्यावेळेला खरोखरच कोणाला विचारही नाही की हा खरा म्हणजे माझ्या अधिकारामध्ये मी त्यावेळेला 25,000 रुपये ज्या आहेत त्यांना मी अध्यक्ष त्यांची काय परिणाम आहे लक्षात श्रीनिवास ते अजूनही अध्यक्ष आहेत चांगलं काम करतात त्यांच्या पूर्णपणे आधार आहे आणि मोठं काम करतात. तर त्याने त्यावेळेला तुम्ही मला सांगितले की तुम्ही आमच्यावर को करते सोडा मी कोणालाही मी विचार कसं नव्हतं आमच्या राज्यातून 25,000 रुपये सांगितले आणि तो अधिकार आपल्याला मिळवला आणि असं केलेली हे मिळाल्यानंतर मी म्हणजे महाराष्ट्रात आम्ही 7 कार्यशाळा आयडेंटिटी टाकतो आणि त्यावेळेला डॉक्टर दांडी माझ्यावर नेहमी असत तो नेहमी करीत असताना सुद्धा आम्ही डिस्काउंटचा एकही पैसा वापरला नाही स्वतःच्या तिथेतून आम्ही सगळ्या कार्यशाळेला गेलो आणि तिथेही काही लोकांनी जाण्याला प्रवेश केला असंही नव्हे तर एक आहे एकदा काम करायचं होतं नंतर मला आपण करूया आणि म्हणून हे काय दिसतात माझा एक असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये फिरू असल्या 7 ठिकाणी की लोकांना आयडेंटिटी कार्ड हा विषय अत्यंत जवळचा आणि फायद्याचा वाटतो आणि फायद्याचा वाटत नसल्यानं 2004 पर्यंत अशी पद्धती जिल्हाधिकारी पोलीस कार्यशाळा हे झाल्यामुळं मग त्याच वेळेला नेमकं एसकारीची नियोजित ही होती 2005 साली असं करून मी त्यावेळेला निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर त्यावेळेला खरं म्हणजे ती निवडणूक होती पण मी त्याच्यामध्ये निवडून आलो. निवडून आल्यानंतर खूप अटीतटीची झाली मला वाटतं असं एक त्या ज्या गोष्टी नाही पण ते खूप डिफरन्स आलं मार्जिन म्हणजे 3/4 मिळालं मी विचार म्हणजे आणि मी माझ्या प्रतिष्ठापना वेळ सांगितलं होतं तुम्ही माझा घेतली तर बरं येईल आणि याच्यात तुम्हाला निश्चित लेख मिळणार नाही तर तो विषय आता नको ठीक आहे तो सोडून द्या. आणि ह्यानंतर तर हे करीत असताना मग मी त्याच वेळेला योगायोगाने रौप्य महोत्सवी वर्ष डिस्टर्ब केले आणि त्याचा मी फायदा घ्यायचा ठरला आणि हे माझा सर्वेक्षण मी महाराष्ट्रात या दृष्टीने कधी असताना माझं एक लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये 2-3 गोष्टी सध्या महत्वाच्या आहेत. एक तर खेडेगावामध्ये रुरल इंडिया म्हणून त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्या क्षेत्रामध्ये संघटनेचं काम जवळजवळ नगण्य आहे. आणि दुसरं माझं लक्षात आलं की महिलांचं संघटन या बाबतीमध्ये जे व्हायला हवं आहे पण त्यांचा प्रयत्न फार महत्वाचा आहे. लोकसंख्येमध्ये आजजवळ 52-53% ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येमध्ये महिला आहेत. तर त्यावेळेला सुद्धा ती परिस्थिती तशीच होती तेव्हा निम्म्याने असणाऱ्या महिलांचं संघटन व्हायला पाहिजे आणि त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे आमच्या गर्देबाई ज्यांच्या आईला ज्यांचा संघ ज्याला औरंगाबादला त्या संघाच्या आघाडी होत्या आणि त्यांनी त्यांच्या 3-4 संघ त्या ठिकाणी स्थापन केले होते आणि महिलांचं संघटन त्या करीत असत. अशा वेळेला मी त्यांना त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि त्यांना मी असं म्हटलं की आपण संघटन मोठ्या प्रमाणावरती करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे ती कल्पना आवडली
आणि मी माझ्या पहिल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मी 2 गोष्टींची घोषणा केली. एक तर म्हणजे आपण आता खेळात जाऊया, खेळातलं संघटन वाढवण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि दुसरं महिलांचं संघटन करण्याचा प्रयत्न. आज जे महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे, जेवढं माझ्या कल्पनेप्रमाणे 125 ते 130 संघाचा महिलांचे झाले, जेवढं 50 ठिकाणी महिला इतरत्र अध्यक्ष आहेत, हे जे म्हणजे झालं त्याची थोडीशी का सुरुवात आमची त्यावेळेला झाली आणि त्याच्या नंतर हा वृक्ष डायरेक्शन मिळालं ना, डायरेक्शन. आणि माझा जो एक अंदाज होता की आयडेंटिटी कार्ड हा विषय घेऊन आपण महाराष्ट्रात गेलो तर संघाचं काम मोठ्या प्रमाणाची वाढेल. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आणि आयडेंटिटी कार्डचे काम जोराने सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो शत्रूच आहे की त्या याच्यामध्ये या कार्यामुळे लोकांना एसटी मध्ये 50% नाही, 33% होते. पण तरी सुद्धा एवढ्या मुंबईची फायदा मिळते असं म्हटल्यानंतर खेड्यावरील सगळे आयडेंटिटी कार्डची जोराने कामं सुरू. आणि हे करीत असताना मी आता सगळा इतिहास तर मी सांगत नाही, पण त्याचा उपयोग निश्चित होईल. हे करीत असताना माझा एक लक्षात आलं की 70% हे ज्येष्ठ नागरिक हे खेड्यामध्ये राहतात, तर त्यांचे प्रश्न हे महत्वाचे. त्याच वेळेला मी माझं हेही लक्षात आलं होतं की शहरी भागामध्ये जे संघ आहेत हे एक एखाद्या क्लब सारखे काम करतात आणि त्यांना एक सामाजिक बांधिलकीचा काही ठराविक संघ सोडले तर बाकीच्या संघांना त्याचं काही देणं घडे नव्हतं. हे माझं धाष्ट्याचं देवाण ठरेल आणि सत्य आहे. अजूनही अनेक संघ केवळ क्लब म्हणून काम करतात. त्यांनी सामाजिक बांधिलकी सामाजिक कामामध्ये सहभागी घेतलं तर हे काम बरंच मोठ्या प्रमाणात वाढेल अशी माझी स्वतःची याने धारणा आहे. असो तो विषय आपण बाजूला ठेवूया. आणि मग हे करीत असताना गेल्या 5 वर्षामध्ये त्यावेळेला मला असं वाटतं की ज्यावेळेला अध्यक्षपद स्वीकारलं त्यावेळेला 350 पावणे असे इतके संघ होते. आणि मी ज्यावेळेला अध्यक्षपद 30 सप्टेंबर 2009 सोडलं त्यावेळेला साधारणतः माझ्या रक्कमेप्रमाणे आमच्या 1700च्या आसपास इतके संघ होते. मोर दॅन 1700. मी माझ्या एक्झॅक्ट फिगर लक्षात नाही, मी सांगू शकेन माझ्याकडे तुला सगळ्या नोंदी आहे, तर साधारणतः त्याच्या आसपास संघ होते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे झालं. आणि हे करीत असताना की मला सांगायचं वाटतं आमचे सगळे जे प्रादेशिक अध्यक्ष होते त्या अध्यक्षांनी मला इतकं सहकार्य केलं की म्हणजे मला फक्त म्हणजे साहित्याला असं वाटायचं आम्ही सांगावं म्हणजे मी म्हणत नाही मी सांगावं आणि सगळ्या प्रादेशिक अध्यक्षांनी उचलून करावं अशी म्हणजे मला अनुभव या 5 वर्षामध्ये आला. आणि तुम्ही म्हणता त्याद्वारे मोठ्या प्रमाणात ते कार्य विस्तारलं गेलं. आज जवळ 4-4.5 लाख इतकी मेंबरशिप आमचं आहे. हे करीत असताना एक त्याच वेळा दुसराही प्रवाह असा चालू होता की डॉक्टर नेहरूकरांबरोबर मी त्याच्या वेळा दिल्लीला जात असे. काही योगायोगाने त्या दिल्लीमध्ये इंग्रजी सरकार होतं त्याच्यामध्ये माझं ओळखीचे या संपर्काची काही मंडळी होती. सरांची नावं मी काही सांगत नाही, ते ठरणार नाही. तर त्यामुळं ते डॉक्टरांबरोबर जात असेल. जात असताना आमच्या लक्षात आलं की तुमची ऑल इंडिया ऑर्गनायझेशन आपली अशी आहे तुम्हाला काही प्रश्न मांडता येणार नाही. आणि म्हणून 2001 साली श्रीरामपूरला जो त्यावेळेला कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही असा विषय मांडला की आजकाल ही संघटना झाली. तर मी त्याची सुरुवात 2000 झाली होती आणि ती सुद्धा मुलीला जे संघाचं क्रिस्टियनचं अधिवेशन झालं त्यावेळेला निम्माळ्या याच्यातले राज्यातले काही प्रतिनिधी झाले होते. आणि त्याच्यामुळे खजाव जी
जरा तो जेव्हा जो लागला संघटनेचा खरा म्हणजे या मुलींचे अधिवेशनच लागलं असं मला सांगायचं. त्याला मुलीं संघाचे मी 2 वर्ष अध्यक्ष होतो आणि आज सर्व भारतामध्ये मुलीं संघ हा एक मोठा संघ मी मानला जातो सगळ्या दृष्टी. 20,000च्या वर एक सदस्य आहेच, पण त्याबरोबर सुद्धा इथले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने काम करणारी अशी मंडळी आहे. आणि दुसरं असं की केवळ म्हणजे संघटन हे आहे पण त्याच्याबरोबर मग मेडिकल देत असतील किंवा इतर काही सामाजिक विचार शैक्षणिक बाबतीमध्ये विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील काय तरुणांचे काही प्रश्न असतील असे निर्णय कार्यक्रम ह्या संघामध्ये घेतले जातात. आणि त्या संघाचा मी 2 वर्ष अध्यक्ष होतो. संघाला मला खरोखर अभिमान वाटतो. त्या संघाने सुद्धा बरीच मदत मला या बाबतीमध्ये केली. आणि 2000 साली याची हिंदी उदाहरणी म्हणतात इंग्लिशमध्ये पण हिंदीमध्ये त्याची हिंदी उदाहरणाला जाणली गेली. मराठी आणि हिंदीचं थोडं कॉम्बिनेशन झालं. सगळं तुम्ही विश्रांती घेता का? काही गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत कारण त्या ज्या काही प्रश्नावली आहेत त्याबद्दल तुम्हाला मला खास असं विचारायचं आहे. ठीक आहे मी आपण एकच मिनिटात त्याचा तुमच्या विश्वाला फार महत्वाचा तुमच्या मग अतिशय जरूर होती. प्रश्नावलीमध्ये काही मला विशेष आहे त्या मी आपल्याला याच्यात 1 मिनिटात आपण पूर्ण करूया. तर अशी जी वृद्धी झाली तुम्हाला जी अपेक्षित जी होती ती आणि ह्या याच्यामध्ये मला सगळ्या लोकांनी इतकं मोठं सहकार्य केलं आमच्या प्रादेशिक अध्यक्षांनी की त्यामुळं हे मी सगळं काम करू शकलो. हा आत्तापर्यंतचा निवृत्तीपर्यंत माझा हा थोडक्यात असा इतिहास. आपण निवृत्त न होता तुम्ही आयस्कॉनच्या उपाध्यक्ष आहात. माझी कल्पना आहे तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण हिंदुस्थानमध्ये तयार करू शकाल. तुमची सदिच्छा चांगली आहे. आज योगायोगाने या निवडणुकीने सुद्धा तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट होते आता सिनियर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून झालं. आणि आमच्या आयस्कॉनच्या म्हणजे जी सर्वाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा माझ्यावरती एक विश्वास आहे. आणि या विश्वासामुळे म्हणजे काही आपण करू शकलो तर महाराष्ट्रात ईश्वरांनी एक चांगलं आरोग्य दिलं तर मी हे निश्चितपणे करू शकेल असं मला वाटतं.